नमस्कार मित्रांनो, विजापूरच्या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं स्वागत करतो मी। सध्या आपण आहोत आता उपली ब्रिज इथे। तर हा बुरुज हैदर खान यांनी 1554 मध्ये बांधला होता। आता तुम्हाला माहिती आहे बुरुज कशासाठी असतो। बुरुज हा आजूबाजूच्या परिसरावरती देखरेख करण्यासाठी असतो। वरती दोन मोठ्या मोठ्या तोफा आहेत, त्या आपण जाऊन बघणार आहोत। तर मागच्या जे पार्ट्स आहेत, पार्ट 1 पार्ट 2 तुम्ही बघितला असेल तर तो पार्ट बघा, कारण की त्या पार्टची लिंकच पुढे आहे विजापूर सिरीजची। आता चला आपण वर जाऊया आणि कव्हर करूया। 101 पायऱ्या आहेत, त्या 101 पायऱ्या कव्हर करून आपल्याला वर जायचं। चला पुढे। जसं तुम्ही वरती आलात, इथे गेट आहे। गेटच्या आतमध्ये आल्यावर एक मस्त असं सुविचार लिहिलं आहे बघा ना, यह स्मारक सभी की संपत्ति है, यह हमारे राष्ट्र का गौरव है, इसे स्वच्छ रखना हमारा कर्तव्य है। खूप सुंदर असा सुविचार लिहिलाय। चला आता आपण वर जाऊया। मित्रांनो, जसं आपण आता वर चाललोय, इथे एक उर्दू भाषेमध्ये काहीतरी लिपी लिहिलेली आहे। दाखवता कॅमेरा जवळ। प्रॉपर असं उर्दू भाषेत लिहिलंय। तर कमेंट मध्ये सांगा, जर मुस्लिम बांधव कोण माझे सबस्क्रायबर असेल त्यांनी सांगा हे काय लिहिलंय ते। अशा प्रकारे आपण वर पोहोचलोय। वरचा व्ह्यू बघा। इथे एक स्मारक आहे आणि दोन तोफ आहेत। इथे एक तोफ आहे आणि इथे एक तोफ आहे। तर मित्रांनो, आता बघताय खूप मोठ्या अशा तोफ आहेत। दोन तोफ आहेत इथे, तिथे एक तोफ आहे, इथे एक तोफ आहे। ही सगळ्यात मोठी तोफ आहे आणि इथे वेगळ्या प्रकारचा एक अँगल दिलेला आहे बघा, दिसतं एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी असं दिलेलं आहे शेप। आणि आता ही तोफ निरकून बघा, हे बघा ही दिसते, ही बांगडी प्रमाणे एक तो असं करून वेल्डिंग केलेली आहे तोफ बघा। प्रत्येक ठिकाणी तुम्ही जवळून बघू शकता। एक बांगडी स्वरूपात तो बांगडी प्रकारे तयार केलं होतं साच्यामध्ये घालून, आणि नंतर ती जॉईन करण्यात आलेली आहे। ह्याची पण जवळजवळ रेंज एक 15 ते 20 किलोमीटर असू शकते, कारण की खूप मोठी तोफ आहे। इथून सुद्धा एक माणूस जाऊ शकतो अशा प्रकारचा आहे। आता सध्या आतमध्ये माती भीती भरण्यात आलेली, काय नाही आतमध्ये माती भरली। आणि ह्या तोफची इथे कडी तुटली, इथे कडी हलत सुद्धा नाही, एवढे कडी तुटली। बुरुज म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी, या इथून लक्ष ठेवण्यासाठी किंवा शत्रूवरती आक्रमण वगैरे करण्यासाठी त्या भागावरती पूर्ण सिटी व्ह्यू आहे पुढे वापरण्यात येत असेल। आता इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा काहीतरी कलाकारी केली तोफवरती। असं काही करू नका, कारण की आपली संपत्ती आहे, आपल्या पुढच्या पिढीला दाखवायचं। इथे काही कलाकारी केली आहे, पाठी पण काहीतरी कलाकारी केली आहे। इथे एक कलाकारी केली आहे, नाव लिहिलेलं आहे। असं नाव लिहून काय मिळतं काय माहिती। असं वाटतं की त्यांना तोफावरती नाव लिहिलं म्हणजे खूप मोठा माणूस झाला का वाटतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे उपली बुरुज आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे। एक गोलाकार शेप होता, तो फक्त चढायचा होता आणि वरती दोन तोफा होत्या। खूप भारी वाटलं, खूप मोठ्या तोफा आहेत। तुम्ही पण या आणि कव्हर करा पूर्ण, खूप बरं वाटेल तुम्हाला पण। चला, आता हा पण स्पॉट आपण कव्हर केलेला आहे। आता आपण पुढच्या स्पॉटला बघूया। माझी विजापूरची सिरीज बघताय तुम्ही, सोबत राहा, स्किप करू नका, पूर्ण एंड पर्यंत बघा। आता पुढचे पॉईंट आपण कव्हर करणार आहोत। चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, बेल आयकॉन दाबा, आणि आता भेटूया पुढच्या स्पॉट वरती। चला, टाटा, बाय बाय।